कोल्हापूरमध्ये मुरगुड नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी। निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उमेदवाराच्या दारात भानामती, लिंबू, नारळ, हळद टाकून या ठिकाणी भानामती केली गेली आहे। कोल्हापूरमधील मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग 3 मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार अमृता गौरव मोर्चे निवडणुकीत उतरले आहेत। त्यांचे निवासस्थान मुख्य बाजारपेठेत आहे। 2 दिवसांपूर्वी मोर्चे आणि अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी मोर्चे यांच्या दारातच मोठी सभा घेतली होती। याच ठिकाणी पहाटे भानामती करणीचा प्रकार हा घडल्याचं पाहायला मिळालं। मोर्चे यांच्या घराच्या दारात दोन्ही बाजूला हा प्रकार आढळून आला। पत्रावळीमध्ये नारळ, 5 ते 6 लिंबू ठेवून त्यांच्यावर वेगवेगळे अंगारे, हळद, कुंकू, फुले टाकलेली पाहायला मिळाली। शिवाय लिंबूंना टाचण्या सुद्धा मारल्या होत्या। यानंतर विकास मोर्चे यांनी या गोष्टीचा निषेध केला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली। या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आता तपासण्याचे काम सुरू आहे। सकाळी आमचे वडील नियमाप्रमाणे सकाळी उठले असता दारामध्ये बघितलं असता भलताच प्रकार जाणून आला। आम्हाला भानामतीचे प्रकार जाणून आले। मी फक्त जनतेला एकच आवाहन करेन की बाबा अशा प्रकारानं जर निवडणूक लढवता आली असती आणि जर जिंकता आला असतं तर अवश्य सर्वांनी हेच केलं असतं आणि अशा कोणत्याही अपप्रचाराला आम्ही बळी पडणार नाही आणि अशा प्रकारांना कोणत्याही प्रकारांना आमचं खच्चीकरण होणार नाही। आणि जनतेला एकच आवाहन करेन की बाबा अशा कोणत्याही प्रकारची असली प्रवृत्ती बाळगून कोणत्याही प्रकारचं कृत्य करू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।